Welcome students, this is Jezurka sir here. Today we are going to learn remaining adjustments of final account of partnership firm. In previous video we studied first 10 adjustments. Today we learn remaining adjustments. Today's first adjustment is interest on investment and on loan given. Interest on investment is an income of partnership firm and interest on loan given it is also income of पार्टनरशिप फर्म. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणुकीवरील व्याज की जे पार्टनरशिप फर्मचा इन्कम म्हणून ओळखला जातो. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड इंटरेस्ट ऑन लोन गिव्हन हे दोन्ही पार्टनरशिप फर्मचे काय आहेत, इन्कम आहेत की जे इन्कम दिसले पाहिजेत. या ॲडजस्टमेंटचे आपल्याला याप्रमाणे दोन इफेक्ट द्यायचे आहेत. मग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲडजस्टमेंटचे जर आपण बघितले दोन इफेक्ट्स, यामध्ये नंबर फर्स्ट इफेक्ट जर दिला तर त्यामध्ये शो टू दी क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला फर्स्ट नंबर इफेक्ट तुम्हाला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा इंटरेस्ट ऑन लोन गिव्हनचा द्यायचा आहे का, तर तो इनडायरेक्ट इन्कम तुम्हाला इंडिकेट करता येईल. आणि सेकंड नंबर इफेक्ट गोज टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. आणि सेकंड नंबर इफेक्ट तुम्हाला कुठे द्यायचं आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला द्यायचं आहे का, तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा जे लोन गिव्हन आहे यांच्यामध्ये या प्रकारचा इंटरेस्ट तुम्हाला काय करायचं त्यामध्ये ॲड करायचं आहे. ठीक आहे, याप्रमाणे. नंबर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपण ॲडजस्टमेंट नंबर 11 तुम्हाला समजली आहे की ॲडजस्टमेंट नंबर 11 होती इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑर इंटरेस्ट ऑन लोन गिव्हन. ही ॲडजस्टमेंटचे आपण दोन इफेक्ट द्यायची आहेत की क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. हा दुसरा इफेक्ट आपण दिला. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय दिलं आहे, सर्व इनडायरेक्ट इन्कम, आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दिले ॲसेट. याप्रमाणे ॲडजस्टमेंट नंबर 12 आहे की ॲडजस्टमेंट नंबर 12 मध्ये सब ॲडजस्टमेंट 2 आहेत की ज्यामध्ये नंबर फर्स्ट आहे की इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ऑब्लिक ॲक्सिडेंट म्हटलं आहे. इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, विमा असलेल्या विमा संरक्षण असलेल्या गुड्स डिस्ट्रॉईड झाल्या आहेत कशामध्ये, फायरमध्ये किंवा ॲक्सिडेंटमध्ये, अपघातामध्ये किंवा आगीमध्ये. विमा असलेल्या किंवा विमा उतरवलेल्या विमा संरक्षण असलेल्या वस्तू काय झाल्या आहेत, डिस्ट्रॉय झाल्या, नष्ट झाल्या, असं त्याचा अर्थ होतो. मग इन्शुअर्ड गुड डिस्ट्रॉयड बाय फायर ऑब्लिक ॲक्सिडेंट या ॲडजस्टमेंटचा अर्थ होतो विमा संरक्षण असलेल्या गुड्स, वस्तू, माल की जो नष्ट झालेला आहे कशामुळे, आगीमुळे किंवा अपघातामध्ये. त्याचे दोन इफेक्ट्स आपण जर दिले तर फर्स्ट नंबर इफेक्ट काय असणार आहे की ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. फर्स्ट नंबर इफेक्ट जर आपण बघितला की ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड इंटू ब्रॅकेट ग्रॉस अमाऊंट म्हटलं आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्ही गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, गुड्स डिस्ट्रॉयड बाय इन ॲक्सिडेंट या प्रकारच्या ॲडजस्टमेंटचा फर्स्ट नंबर इफेक्ट तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंडिकेट करता. आणि नंबर सेकंड गोज टू का क्रेडिट साईडला ट्रेडिंग अकाउंटच्या, का तर गुड्स गोज आउट, ॲक्च्युअली गुड्स तुमच्याकडनं त्या ठिकाणी काय होतात, जात आहेत, म्हणूनसाठी तुम्ही त्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला गुड्स गोज आउट याप्रमाणे गुड डिस्ट्रॉय बाय फायर हा फर्स्ट नंबर इफेक्ट नोंदवता. आणि याचा सेकंड नंबर इफेक्ट तुम्ही नोंदवता ॲक्च्युअल इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. ही एकच ॲडजस्टमेंट अशी आहे की ह्या ॲडजस्टमेंटचे ट्रिपल इफेक्ट्स त्या ठिकाणी दिले जातात. नंबर फर्स्ट असेल क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. नंबर सेकंड इफेक्ट असणार आहे की बॅलन्स शीट ॲसेट साईड क्लेम अमाऊंट. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तुमचा जो इन्शुरन्स क्लेम आहे त्या क्लेम अमाऊंटला तुम्हाला तिथे ट्रान्सफर करायचं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. नंबर थर्ड इफेक्ट गोज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड अमाऊंट ऑफ लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला काय करायचं तुम्हाला, अमाऊंट ऑफ लॉस ही जी अमाऊंट आहे ही त्या ठिकाणी इंडिकेट करायची. सपोज 10,000च्या गुड्स आहेत आणि 10,000च्या गुड्स डिस्ट्रॉयड झाल्यात ॲक्सिडेंटमध्ये किंवा फायरमध्ये. त्यामध्ये सपोज इन्शुअर्ड गुड्स होत्या 10,000च्या, मात्र टोटल गुड्स त्या ठिकाणी काय झाल्या, डिस्ट्रॉयड झाल्यात. मात्र इन्शुरन्स कंपनीने इन्शुअर्ड गुड्सची जी काय क्लेम पास केला तो 8,000चा पास केला. म्हणजे 10,000च्या गुड्स होत्या आणि इन्शुरन्स कंपनीने क्लेम पास केला 8,000 रुपीजचा. याचा अर्थ 10,000 मायनस 8,000 रिकव्हरी किती झाली आहे, 8,000ची. मात्र रिकव्हरी किती रुपयांची नाही झाली, आपल्याला किती रुपये कमी मिळाले, सपोज इन्शुरन्स कंपनीकडनं 2,000 रुपीज. मग त्या 2,000 रुपीजला काय म्हणणार तुम्ही, लॉस ऑन फायर. याप्रमाणे म्हणजे ह्या ॲडजस्टमेंटचे इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ऑर ॲक्सिडेंट ह्या ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट्स होतात. नंबर फर्स्ट असेल ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, नंबर सेकंड असेल ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट, आणि नंबर थर्ड असेल डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सपोज 10,000चे इफेक्ट्स काय दिले जाते ते लक्षात घ्या.
गुड डिस्ट्रॉय बाय फायर 10,000 ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडला ट्रान्सफर होतील. इन्शुरन्स क्लेम कंपनीने पास केला सपोज 8,000, तर तो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्शुरन्स क्लेम 8,000 याप्रमाणे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सेकंड नंबर इफेक्ट त्या ठिकाणी इंडिकेट होईल. आणि नंबर थर्ड इफेक्ट गोज टू डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ॲक्च्युअलमध्ये जो डिस्टन्स आहे 10,000 आणि 8,000 मधला, तो डिस्टन्स आपण 2,000 की ज्याला लॉस ऑन फायर किंवा लॉस ऑन डिस्ट्रॉइड गुड्स की जो 2,000चा लॉस आहे, तो आपण त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲज इनडायरेक्ट लॉस, इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून इंडिकेट करतोय. याप्रमाणे इन्शुअर्ड गुड डिस्ट्रॉय बाय फायर जर ॲडजस्टमेंट असेल तर तिचे इफेक्ट्स किती नोंदायचे तुम्हाला 3. समजल्याप्रमाणे ट्रिपल इफेक्ट्स याच ॲडजस्टमेंटचे फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचे, अदरवाईज सर्व ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट्स त्या ठिकाणी इंडिकेट केले जातात. ठीक आहे. ॲडजस्टमेंट नंबर 12 सब ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट काय आहे, इन्शुअर्ड गुड डिस्ट्रॉय बाय फायर और ॲक्सिडेंट. ॲडजस्टमेंट नंबर 12 सब ॲडजस्टमेंट नंबर सेकंड अनइन्शुअर्ड गुड डिस्ट्रॉय बाय फायर ऑब्लिक ॲक्सिडेंट. अनइन्शुअर्ड गुड्स अशा गुड्स की ज्याचा विमा नाही आहे, असा गुड्स की ज्यांना विमा संरक्षण नाही आहे, अशा गुड्स की ज्या असा जो माल की ज्याचा विमा उतरवलेला नाही आहे, अशा गुड्सला म्हणायचे अनइन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर ऑर ॲक्सिडेंट. ठीक आहे. विमा न उतरवलेल्या गुड्स आगीमध्ये जळाल्या नष्ट झाल्या तर विमा कंपनी प्रोटेक्ट करेल का त्या गुड्सला? नाही आहे, म्हणून त्यांना म्हणायचे अनइन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ऑर ॲन ॲक्सिडेंट, की ज्याचे 2 इफेक्ट्स त्या ठिकाणी दिले जातात. मग अनइन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड झालेत फायरमध्ये, ॲक्सिडेंटमध्ये, तर तो तुमचा लॉस आहे. मग तो लॉस तुम्हाला इंडिकेट करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला, म्हणून त्याचा फर्स्ट नंबर इफेक्ट काय असणार आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जर तो इफेक्ट दिला तर ऑटोमॅटिकली तो तुमचा काय दिसेल, इनडायरेक्ट एक्सपेन्स और लॉस दिसेल. आणि याचा सेकंड नंबर इफेक्ट काय ट्रान्सफर केलं जाईल टू शो टू दी क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आणि याचा सेकंड नंबर इफेक्ट दिला जाईल क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्ही काय मेन्शन करता, गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर और गुड्स डिस्ट्रॉयड इन ॲन ॲक्सिडेंट याप्रमाणे. म्हणजे अनइन्शुअर्ड गुड डिस्ट्रॉय बाय फायर ह्या ॲडजस्टमेंटचे आपल्याला देखील 2 इफेक्ट्स यामध्ये एक्सप्लेन केली आहेत, आपण लक्षात घेतली आहेत, की ज्यामध्ये नंबर फर्स्ट होता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड अँड शो टू दी क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आता तुम्हाला या ठिकाणी गुड्स, इन्शुअर्ड गुड्स अँड अनइन्शुअर्ड गुड्स या 2 प्रकारच्या गुड्स आपण या ठिकाणी लक्षात घेतले, की त्या संदर्भातली ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी समजून घेतली आहे. मग अनइन्शुअर्ड गुड्सच्या माध्यमातून इन्शुरन्स कंपनीने कुठले क्लेम पास केलेले नाही, मग त्यामुळे थर्ड इफेक्ट या ठिकाणी आपण द्यायची काही गरज नाही आहे. ठीक आहे. आता ॲडजस्टमेंट नंबर 13. ॲडजस्टमेंट नंबर 13 देखील ॲडजस्टमेंट नंबर 12 सारखीच आहे, की गुड्स स्टोल. ॲक्च्युअली त्या ठिकाणी गुड्स काय केले, तुमच्या चोरी गेल्यात. मग गुड्स स्टोल म्हणजे काय, गुड्स स्टोल बाय थेफ्ट किंवा गुड्स त्या ठिकाणी चोरीला गेले आहेत असा त्याचा अर्थ होतोय. मग यामुळे काय झालं, तुमचा गुड्स त्या ठिकाणी तुमचा लॉस दिसतोय. म्हणून याचा फर्स्ट नंबर इफेक्ट काय मेन्शन करायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला गुड्स स्टोलचा फर्स्ट नंबर इफेक्ट ट्रान्सफर करायचे. आणि सेकंड नंबर इफेक्ट गोज टू क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट किंवा शो टू द क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. म्हणजे गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर, गुड्स स्टोल बाय थेफ्ट या प्रकारचे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट सेम आहेत, की डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट याप्रमाणे. ठीक आहे. ॲडजस्टमेंट नंबर 14 गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. तुम्ही गुड्स डिस्ट्रीब्यूट करता फ्री सॅम्पलच्या बाबतीमध्ये, ही देखील ॲडजस्टमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट याप्रमाणे इफेक्ट तिचे नोंदवायचे आहेत. तर या ठिकाणी फर्स्ट नंबर इफेक्ट काय दिला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड बरोबर ॲड इन ॲडव्हर्टाइजमेंट इफ एनी, की या गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स, की ज्याला शॉर्टली ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून लक्षात घेता. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स, तुम्ही फ्री सॅम्पल्स किंवा तुमचा बिझनेस फ्री सॅम्पल का डिस्ट्रीब्यूट करतो, बिकॉज ऑफ ग्रोथ इन सेलमध्ये विक्रीमध्ये वाढ व्हावी याकरिता, किंवा पब्लिक किंवा कस्टमर्सला त्या ठिकाणी प्रॉडक्टची क्वालिटी मेंटेन किंवा समजावी याकरिता गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल्स या ठिकाणी केल्या जातात, की त्यालाच ॲडव्हर्टायझिंग टाईप देखील आपण म्हणूयात, जाहिरात करणं त्यातला हा प्रकार. मग गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल्स हा देखील बिझनेसचा काय समजला जातो, लॉस एक्सपेन्स याप्रमाणे इनडायरेक्ट एक्सपेन्स. आणि म्हणूनसाठी गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲडव्हर्टाइजमेंट, त्याला जाहिरात म्हणतात. ठीक आहे. याचा फर्स्ट नंबर काय असेल, मग इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड ॲड इन टू ॲडव्हर्टाइजमेंट इफ एनी. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये देखील या प्रकारच्या गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स ॲड केला तो बॅलन्स. आणि याचा सेकंड नंबर इफेक्ट काय असणार आहे, शो टू दी क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला गुड्स गोज आउट, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला या प्रकारच्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स त्या ठिकाणी सेकंड इफेक्ट नोंदवले जातात. लक्षात घ्या, गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, गुड्स स्टोल
अँड गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल्स, हे ॲडजस्टमेंटचे तीनही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट सेम आहेत. एक तर डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड सेकंड ऑफ क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, हे लक्षात ठेवायचं. नंबर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज, ही देखील ॲडजस्टमेंट त्यामध्येच आहे. गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज, हिचा एक इफेक्ट आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचे. आणि सेकंड नंबर इफेक्ट जो काय असेल की तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्स म्हणून मेन्शन करायचं आहे. यामध्ये काय दिलं आहे, शो टू द क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट ऑर डिडक्ट फ्रॉम पर्चेसेस. एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्ही गुड्स विथड्रॉ फॉर पर्सनल यूज हे ॲडजस्टमेंटचा फर्स्ट इफेक्ट देऊ शकता, किंवा डिडक्ट फ्रॉम पर्चेसेस गुड्स विथड्रॉ फॉर पर्सनल यूज याचाही इफेक्ट तुम्ही पर्चेसेसमधून लेस करू शकता. याप्रमाणे तुम्हाला इंडिकेट केलं आहे. पण लक्षात घ्या, गुड्स विथड्रॉ फॉर पर्सनल यूज या प्रकारच्या ॲडजस्टमेंटचा जर आपण फर्स्ट इफेक्ट दिला तर तो असेल क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आणि नंबर सेकंड इफेक्ट काय मेन्शन करायचं आहे यामध्ये, पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट साईड. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल, पार्टनर्स करंट अकाउंट असेल की जे तुम्ही सेपरेट तयार केलं असेल, की त्याच्या डेबिट साईडला तुम्हाला टू ड्रॉइंग्स म्हणून या ठिकाणी डेबिटला इफेक्ट या पद्धतीने इंडिकेट करायचं आहे. ॲडजस्टमेंट आपण अभ्यासली आहे, गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर फॉर हिज पर्सनल यूज याप्रमाणे. ॲडजस्टमेंट नंबर 15 का आली आहे याप्रमाणे. ॲडजस्टमेंट नंबर 15 होती गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. या ॲडजस्टमेंटचे आपण इफेक्ट जर नोंदवले तर फर्स्ट नंबर इफेक्ट गोज टू क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट आणि नंबर सेकंड इफेक्ट गोज टू डेबिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल और पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल किंवा पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्ही टू ड्रॉइंग्स याप्रमाणे बॅलन्स इंडिकेट करू शकता, की त्यालाच इन शॉर्ट ड्रॉइंग्स म्हणू शकतो तुम्ही. गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज त्याला इन शॉर्ट ड्रॉइंग्स म्हणून आपण लक्षात घ्यायचे. ॲडजस्टमेंट नंबर 15 तुम्हाला समजले असेल. ॲडजस्टमेंट नंबर 16 अनरेकॉर्डेड पर्चेसेस. अनरेकॉर्डेड पर्चेसेस ही काही अशी ॲडजस्टमेंट की ज्यामध्ये अशा ॲसेट्स अशा गुड्स की ज्या परचेस केले आहेत परंतु त्याचं रेकॉर्डिंग झालेलं नाही आहे, त्यालाच अनरेकॉर्डेड पर्चेसेस म्हणायचे. मग अनरेकॉर्डेड पर्चेसेस जर आपण केलेत तर त्याचे दोन इफेक्ट्स त्या ठिकाणी दिले जातात, की नंबर फर्स्ट असेल ॲड टू दी पर्चेसेस ऑन डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व पर्चेसेस आपण इंडिकेट करतो ॲज अ डायरेक्ट एक्सपेन्स म्हणून. तर या पर्चेसेसमध्ये आपण अनरेकॉर्डेड पर्चेसेस काय करतो, ॲड करतो. ठीक आहे, हा झाला फर्स्ट नंबर इफेक्ट. अनरेकॉर्डेड पर्चेसेस फर्स्ट नंबर इफेक्ट गोज टू ॲड इन टू पर्चेसेस, इट मीन्स डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. अँड सेकंड नंबर इफेक्ट गोज टू, आणि आता सेकंड नंबर इफेक्ट कुठे ट्रान्सफर करतो तुम्ही, सेकंड नंबर इफेक्ट गोज टू गुड्स कोणाकडनं परचेस करतो तुम्ही, क्रेडिटर्सकडनं, क्रेडिट बेसिसने, बरोबर. उधारीने कोणाकडनं गुड्स परचेस केले जातात, क्रेडिटरकडनं. तर मग गुड्स परचेस केल्या तर ॲटोमॅटिकली क्रेडिटरची देखील व्हॅल्यू काय करावं लागेल तुम्हाला, तेवढी पे करावं लागेल. ॲड इन टू पर्चेसेस अँड ॲड इन टू क्रेडिटर्स. म्हणजे अनरेकॉर्डेड पर्चेसेसमुळे काय होतं, खरेदी तर वाढलेली दिसते मात्र जी काय देणेदारी आहे क्रेडिटर्सला अमाऊंट जी काय पे करायची ती देखील काय झालेली दिसते, तुमची इन्क्रीज झालेली दिसते. म्हणजे अनरेकॉर्डेड पर्चेसेसची जर ॲडजस्टमेंट असेल, न नोंद झालेली खरेदी या प्रकारची ॲडजस्टमेंट जर असेल तर या ॲडजस्टमेंटचे आपल्याला दोन इफेक्ट द्यायचे आहेत, की फर्स्ट नंबर असेल ॲड इन टू पर्चेसेस आणि सेकंड नंबर इफेक्ट असेल ॲड इन टू क्रेडिटर्स. ॲड टू क्रेडिटर्स ऑन लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. क्रेडिटर्स कुठे असतात, नेहमी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला असतात, म्हणून क्रेडिटर्समध्ये देखील बॅलन्स काय केला जातो, ॲड केला जातो. कशाचा, अनरेकॉर्डेड पर्चेसेसचा. समजल्याप्रमाणे ॲडजस्टमेंट नंबर नेक्स्ट आहे अनरेकॉर्डेड सेल्स. ॲडजस्टमेंट नंबर 16 मधली सब ॲडजस्टमेंट नंबर सेकंड आपण अभ्यासतो अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे काय, की अशी विक्री की जिची नोंद झालेली नाही आहे, विक्री केली आहे परंतु नोंद करायची बाकी आहे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये, त्याला म्हणायचं अनरेकॉर्डेड सेल्स. मग सेल कुणाला करतो तुम्ही, नेहमी कस्टमरला. कस्टमर म्हणजे कोण, डेटर्स, की ज्यांना तुम्ही क्रेडिट बेसिसने गुड्स सेल करता त्यांनाच तुम्ही डेटर्स समजता. ठीक आहे, याप्रमाणे. मग अनरेकॉर्डेड सेल असेल तर त्याही अनरेकॉर्डेड सेलच्या ॲडजस्टमेंटचा फर्स्ट नंबर पेक तुम्ही नोंदवता ॲड इन टू सेल्स, बरोबर. सेल्स कुठे असतात, नेहमी क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंटला, म्हणून ॲड टू डेटर्स ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. डेटर्स कुठे असतात, नेहमी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, का तर डेटर्स काय आहे, ॲसेट आहे. मग डेटर्समध्ये तुम्ही काय करता, ॲड करता. काय ॲड करता डेटर्समध्ये, अनरेकॉर्डेड सेल ॲड करता, बरोबर. आणि याचा सेकंड नंबर पेट कुठे मेन्शन करता तुम्ही, ॲड इन टू सेल्स. सेल्समध्ये देखील या प्रकारचा बॅलन्स तुम्ही काय करता, ॲड टू सेल्स ऑन द क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स असतात, ॲज अ डायरेक्ट इन्कम त्याला आपण समजता. या डायरेक्ट इन्कम किंवा या सेल्समध्ये तुम्ही काय करता, ॲड अनरेकॉर्डेड सेल्स ॲड करता. याप्रमाणे अनरेकॉर्डेड सेलचे ॲडजस्टमेंटचे तुम्हाला दोन इफेक्ट द्यायचे. अनरेकॉर्डेड सेलचे ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट्स काय होतात, ॲड इन टू डेटर्स टू द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट अँड ॲड इन टू सेल्स, इट मीन्स क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला सेल्समध्ये या प्रकारच्या अनरेकॉर्डेड सेल्सचा काय करायचं आहे, ॲडिशन त्यामध्ये करायचं आहे.
ॲडजस्टमेंट समजली. ॲडजस्टमेंट नंबर 16 कम्प्लिटली आपल्याला समजली असेल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. ॲडजस्टमेंट नंबर 17. ॲडजस्टमेंट नंबर 17 की ज्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ही जी ॲडजस्टमेंट आहे ही ॲडजस्टमेंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या ॲडजस्टमेंट नंबर 17 टू ॲडजस्टमेंट नंबर 22 इथपर्यंतचे ॲडजस्टमेंट आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.